हॅलो, वेलकम टू ब्लॉग विथ हिमांगी. कसे आहात आपण सगळे? तर आजच्या दिवसाची सुरुवात खूप मस्त झालेली आहे. थोडासा पाऊस आहे पण ठीक आहे. आणि आज सकाळीच ब्लॉग मी स्टार्ट केलेली आहे, कारण आजचा दिवस खूप स्पेशल आहे. आज आहे माझ्या वासराचा बड्डे. माझ्या मल्हारचा वाढदिवस आहे आणि हा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल असतो. यावर्षी मी काहीतरी स्पेशल गोष्ट करणार आहे. ॲक्च्युली जेव्हा त्याचा फर्स्ट बड्डे होता तेव्हाच मला ही गोष्ट करायची होती, पण तेव्हा पॉसिबल नाही झालं. तेव्हा माझी एवढी कपॅसिटी नव्हती म्हणून. तर यावर्षी ते पॉसिबल झालेलं आहे. तर यावर्षी ती आपण स्पेशल गोष्ट करणार आहे आणि त्यासाठी आज मी ब्लॉग पण शूट करते, मेमरीज सेव्ह करण्यासाठी. तर आज तो ब्लॉग मी शूट करणार आहे आणि आजचा दिवस खूप स्पेशल आहे माझ्यासाठी. तर आज मी खूप चांगल्या गोष्टी शूट करणार आहे आणि तुम्हाला पण दाखवणार आहे की मी मल्हारचा बड्डे जो आहे तो कसा सेलिब्रेट करणार आहे. तर आता तो झोपलेला आहे आणि मी माझी पटकन आवरावरी करून घेणार आहे, कारण कुठेतरी आपल्याला जायचं आहे. त्याच्यासाठी आपण कोणाला तरी टाईम दिलेला आहे, त्या टाईमावर आपल्याला तिथे पोचायचं आहे. म्हणून आता पटापट आवरावरी करते आणि मग मल्हारला उठवते आणि पुढे तुमच्यासोबत शेअर करते. तर सर्वात आधी इथे आंघोळ वगैरे करून मी फ्रेश झाले आणि खूप पाऊस येत आहे. तर पटकन स्वतःची आवरावरी करून घेतली आणि मग मी मल्हारला उठवायला गेले. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मल्हार. मल्हार डोले खोला, आले डोले खोलाले बाबा, आले डोले खोला. चला चला आंघोळी करा बाबा, सगळे येणार आहे. चला उठा. आजी काय आहे आपली, बघ ना सकाळी डोकं खातोय. वरती बघा, वरती बघा, वरती बघा. एकदा मला तयार झाला तर टेन्शन नाही ना, हे ना मला. तू मला जिंक ना. इथे बस पटकन पटकन बस. हॅपी बर्थडे टू यू. तर माझा मल्हार तयार झालेला आहे. मल्हार चेन दाखव, किती क्यूट क्यूट चेन. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. माझं छोटं बाल आहे, छोटं बाल. इकडे छोटं बाल किती वर्षाचं झालं? नो, 1 2 येस. काउंट करा. 1 किती? 6 इयर्सचा झाला मल्हार. 6 वर्षाचा घोडा झाला रे. बोल हॅलो. हॅलो. आज माझा बर्थडे. आज माझा बर्थडे. तर तुम्ही सगळे या. केक कापायला. ओके. आम्ही तर तयार झालो, पण पावसाने बघा, पाऊस काळोख झालेला आहे आणि एवढा पाऊस आहे. आता टेन्शन आलंय कसं निघायचं. काय पाऊस आलाय बघा. आता हाँ
तर हा जो तुम्ही व्हिडिओ बघितला तो एका हॉस्टेलचा होता. ॲक्च्युली झालं असं की मी एकदा मल्हारना लहान असताना मी मलाड साईडला गेलेले आणि तिथे मला एक हॉस्टेल दिसलं होतं. तर मी विचार केला होता की मलाडचा एक बड्डे मी हॉस्टेलमध्ये करणार आहे, मला तशी इच्छा होती. तर झालं असं की बड्डेच्या दिवशी 2-4 दिवसाआधी माझ्या मनात तो विचार आला आणि मी कॉन्टॅक्ट केला. त्या हॉस्टेलचा माझ्याकडे नंबर नव्हता, पण मी असंच गुगलवरनं काढून कॉन्टॅक्ट केला आणि तो दुसरंच हॉस्टेल निघालं जे तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलं. तर ॲक्च्युली त्या मुलांना खूप गरज होती आणि बोलतात ना जे नशिबात असतं ते देवाची इच्छा अशी होती की आम्ही त्या हॉस्टेलमध्ये न जाता त्या हॉस्टेलमध्ये जाऊ, ज्या हॉस्टेलमध्ये खरंच त्या मुलांना खूप गरज आहे आणि त्यांना खरंच असं म्हणजे काही गोष्टी पाहिजे किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना कधी काही मिळालं नाही तशी ती मुलं होती. खूप परिस्थिती होती म्हणजे ज्यांचे आईबाप नाही आहे, ज्यांचे आईवडील वारलेत, त्यांचा मामा काका असं सोडून गेलेत किंवा कोण भेटलेत त्यांचे आईबाप वारले, ज्यांचं कोणीच नाही आहे त्यांना उचलून आणले रस्त्यावरनं, तशी ती मुलं होती. आणि त्यांना भेटून त्यांच्यासोबत टाईम काढून खूप खूप बरं वाटलं. आणि तेव्हा मी हा व्हिडिओ पोस्ट नाही केला कारण हा व्हिडिओ खूप लेट पोस्ट करते मी, कारण जो ऑक्टोबर आणि सप्टेंबर जो महिना असतो तो मला आणि मल्हारला खूप जड जातो. आम्ही आजारी असतो किंवा काही ना काही संकट येत राहतात, तर म्हणून मी हा व्हिडिओ खूप लेट पोस्ट करते. आणि आता हा 15 दिवसानंतर मी परत हा व्हिडिओ कंप्लीट करायला बसले. तर ते तसं होतं आणि त्या हॉस्टेलमध्ये जाऊन त्या मुलांना बघून खूप बरं वाटलं. कारण तुम्हाला माहीत नसेल, आम्ही जेव्हा लहान होतो 3 बहीण भाऊ, तर आम्ही पण हॉस्टेलमध्ये होतो. 4 वर्ष आम्ही हॉस्टेलमध्ये होतो. आम्ही पुण्याला होतो, अहमदनगरला. तर आमचं हॉस्टेल तसं नव्हतं, म्हणजे आमची परिस्थिती थोडी चांगली होती. हॉस्टेल आमचं जरा व्यवस्थित होतं. एकदा मी तुम्हाला दाखवेन आणि ती स्टोरी मी खरंच शेअर करेन तुमच्यासोबत, माझं हॉस्टेल कसं होतं करून. तर आमचं हॉस्टेल चांगलं होतं, पण हे जे हॉस्टेल होतं खूप हे होतं. आणि तिथे एंट्री केल्यावर जेव्हा मी आणि माझा भाऊ आम्ही तिकडे बघितलं ना, तेव्हा माझा भाऊ माझ्याकडे बघत होता आणि मी माझ्या भावाकडे बघत होती. तर त्या गर्दीमध्ये ना कुठेतरी मी स्वतःला दिसली तिकडे. म्हणजे आमच्या हॉस्टेलमध्ये पण जेव्हा असं बाहेरून कोण आलं ना काही द्यायला किंवा काय वाटायला, तर आम्ही खूप एक्सायटेड व्हायचो. असे चांगले कपडे बिपडे घालून असं रांगेत जाऊन उभे राहायचो. तर तेव्हा खूप बरं वाटायचं. आणि कोणी काही जेवण पण दिलं ना तर गळ्यापर्यंत येऊपर्यंत खायचो आम्ही. एवढं म्हणजे हे होतं, क्रेज होतं की कोणतरी येतंय आणि काहीतरी बाहेरूनच आम्हाला वाटणार आहे. तर ते तसं होतं. आणि त्या गर्दीमध्ये ना एकदम असं वाटत होतं की माझं लहानपणच मला दिसत होतं की मी लहान आहे आणि कोण हॉस्टेलमध्ये आणि कोणतरी वाटायला आलंय. तर खूप बरं वाटलं त्या मुलांना भेटून. आणि मला एक वडिलांचा बड्डे असा करायचा होता, सो तसं झालं. आणि मी आता खरंच ठरवलंय, म्हणजे माझ्याकडनं जेवढा होईल तेवढा मी प्रयत्न करणार आणि प्रत्येक वर्षी असं काहीतरी त्या हॉस्टेलमध्ये जाऊन किंवा तशा हॉस्टेलमध्ये जाऊन मी काहीतरी त्यांना भेटवस्तू देणार. आणि तिकडे पण आम्ही त्यांना नाश्ता दिला. जेवण द्यायचं होतं मला त्यांना, पण तिथे जेवण ऑलरेडी कोणीतरी बुक केलं होतं, कोणीतरी देणार होतं जेवण त्या दिवशी. तर मग मी नाश्ता त्यांना दिला होता आणि काहीतरी स्नॅक्स दिले. आम्ही खूप सारे स्नॅक्स वगैरे तिथे वाटले. तर आम्हाला खूप बरं वाटलं स्नॅक्स वगैरे वाटून आणि त्यांच्यासोबत आम्ही खूप टाईम स्पेंड केले. जास्त व्हिडिओ मी शूट नाही केला तिथे, ते खेळत पण होते वगैरे आम्ही. तर तिथे खूप बरं वाटलं आणि तसा एक बड्डे झाला. तर मला असं वाटत होतं की एक बड्डे मलाचा असाही व्हावा आणि तो झाला. तर त्याच्यासाठी मी खूप हॅप्पी आहे. मल्हार हॅलो कर. रेयांशी 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 हाय करो. हाय हाय. बड्डे बॉय तयार बियार होऊन मस्त बसलेला आहे आणि डेकोरेशन नाही नाही म्हणता एवढं मस्त डेकोरेशन झालेलं आहे. तुझा बड्डे आहे? तुझा बड्डे आहे? तू दाखव कपडे कसे घातलेत. बड्डे बॉय तयार झाला. दाखव कसं दिसतं. ओ बाय 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 बाय. चीज का चीज चीज. तू बड्डे बॉय, तू बड्डे बॉय, तू बड्डे बॉय, तू बड्डे बॉय. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Malya. एकच पडला.
अजून दुसरं फुगा पण आहे. फोड झाला पण. इकडे घे, तिकडे नको फोडू. नाही बाकीचे नाही. जेवणामध्ये आहे पनीर पुलाव जो की मम्मीने बनवला आहे मस्त. तर हॉस्टेलमध्ये जाऊन आलो आणि मी व्हिडिओ शूटच केला नाही. येऊन मी सरळ झोपले कारण माझी तब्येत खराब झाली होती ट्रॅव्हलिंगमध्ये. तर मी झोपून घेतलं आणि मी विचार केला होता की आता झाला बड्डे, म्हणजे आता मला जसं करायचं होतं तसं झाला आणि मी झोपून घेतलं. आणि मला माहीतच नाही की माझ्या मम्मीनी सगळ्यांसाठी पनीर पुलाव बनवला आहे आणि भावाने डेकोरेशन सामान मागून सगळं घर डेकोर वगैरे केलं आहे. तर ते मला नंतर कळलं आणि त्याच्यानंतर पण नाही म्हणता पण खूप छान मला असा बड्डे झाला. तर केक वगैरे कटिंग केला आणि सगळे आले, सगळ्यांना जेवण वगैरे आम्ही दिलं आणि केक वगैरे करून मस्त सेलिब्रेशन झालं. तर असा होता मला आजचा बड्डे. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.